Brought to you by Techno Camon 30 series. ह्या जनतेने दिलेला कौल आहे। या लोकसभा क्षेत्रातील जनतेने आणि कार्यकर्त्यांनी मला पूर्वीच विजयी घोषित केलेला आहे, परंतु आज औपचारिकता ती पूर्ण झालेली आहे। कारण की त्यांनी केलेलं काम आपण मागच्या 10 वर्षापासून या लोकसभा क्षेत्रामध्ये राबत आहोत। या लोकसभा क्षेत्राचा जनसंपर्क लोकांशी वाढवलेला आहे आणि लोकांशी बांधिलकी जोडलेली आहे। लोकांच्या सोबत राहून आपण ही निवडणूक लढली, त्यामुळे ही निवडणूक जी आहे ही जनतेची निवडणूक होती, कार्यकर्त्यांची निवडणूक होती। ही निवडणूक त्यांनी आपल्या हातामध्ये घेतली, मन लावून काम केलं आणि जे काही अपयश होतं भारतीय जनता पार्टीचं, मोठ्या प्रमाणावर वाढलेली महागाई, मोठ्या प्रमाणावर वाढलेली बेरोजगारी, शेतकऱ्यांचे झालेले हाल, शिक्षण क्षेत्राचे झालेले हाल, आरोग्य क्षेत्राचे झालेले हाल आणि एवढंच नव्हे तर जे काही आश्वासनं ह्या लोकांनी दिलेली होती ती कुठलीही आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत। त्यामुळे लोकांनी असं ठरवलं की आता यावेळी आपण नवीन उमेदवाराला आपण या ठिकाणी निवडून आणू, जे 10 वर्षापासून या ठिकाणी खासदार आहेत। त्यांनी कुठल्याही प्रकारचं आपल्या विकासाचं काम कुठल्याही गावामध्ये केलेलं नाही। कुठलेही लोकांचे जे प्रश्न आहेत, बेरोजगारी असो, महागाई असो किंवा इतर स्थानिक प्रश्न असो, कुठलेही प्रश्न त्या संसदेमध्ये उपस्थित केलेले नाहीत। या गडचिरोली जिल्ह्यामध्ये रानटी वाघांच्या आणि हत्यांच्या मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ होतो। अनेक लोकांना त्यांनी त्या हत्यांनी आणि वाघांनी मारलेलं आहे। असं असताना सुद्धा एकही प्रश्न ह्या लोकांनी त्या संसदेमध्ये उपस्थित करू नये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती। म्हणून लोकांनी हा आज आम्हाला कौल दिलेला आहे आणि बहुमताचा कौल दिलेला आहे। येत्या 5 वर्षात महत्त्वाचे कोणते कामं करणार आहात? येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचे उपक्रम आणण्याचा प्रयत्न, जेणेकरून येथील स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि जी काही विकासाची कामं रखडलेली आहेत, या ठिकाणी रेल्वेचा प्रकल्प आहे जो रखडलेला आहे त्यालाही पूर्ण करण्याचं काम आपण करू आणि इतर काही करता येतं का त्या विकासाच्या माध्यमातून त्याचा सुद्धा विचार करून योजनाबद्ध पद्धतीनं या जिल्ह्याचाच नव्हे तर या लोकसभा क्षेत्राचा विकास करण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये करणार।